नमस्कार मित्रांनो. समजा तुम्ही सकाळी ऑफिसला जायला निघता आणि अचानक खूप मोठा ट्रॅफिक जाम लागतो. अशा वेळी तुम्ही काय करता? कारचा हॉर्न वाजवून चिडचिड करता, ट्रॅफिक पोलिसाला किंवा सरकारला दोष देता, की शांत राहून एखादा चांगला पॉडकास्ट किंवा गाणं ऐकता? आपल्या आयुष्यात दररोज अशा शेकडो घटना घडतात. ऑफिसमधलं राजकारण, अचानक घसरलेलं मार्केट, मुलांचा अभ्यास, शेजाऱ्यांचा स्वभाव. आपण अनेकदा अशा गोष्टीवर तासनतास विचार करतो आणि स्वतःचा मानसिक छळ करून घेतो, ज्या आपल्या हातातच नसतात. पण जगातील अत्यंत यशस्वी लोक असं करीत नाहीत. ते एका विशेष मानसिक मॉडेलचा वापर करतात. स्टीफन कोव्ही यांनी त्यांच्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या जगप्रसिद्ध पुस्तकात या मॉडेलला चिंतेचं वर्तुळ सर्कल ऑफ कन्सर्न आणि प्रभावाचं वर्तुळ सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हटलं आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे मॉडेल सविस्तर समजून घेणार आहोत आणि हे तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात कसं वापरायचं हे लाईव्ह उदाहरणासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक 3 स्टेप प्रॅक्टिकल फॉर्म्युला सांगणार आहे. चिंतेचं वर्तुळ म्हणजे काय? व्हॉट इज द सर्कल ऑफ कन्सर्न? सगळ्यात आधी समजून घेऊया या मोठ्या वर्तुळाला, म्हणजेच चिंतेच्या वर्तुळाला. या वर्तुळात अशा सर्व गोष्टी येतात ज्याच्याबद्दल आपल्याला काळजी वाटते, चिंता वाटते, पण ज्यावर आपलं थेट कोणतंही नियंत्रण, झिरो कंट्रोल नसतं. देशाची अर्थव्यवस्था, याच्यावरती आपला कंट्रोल नाही. मंदी, ह्याच्यावरती आपला कंट्रोल नाही. सरकारी कायदे किंवा हवामान, ह्याच्यावरही आपला कंट्रोल नाही. ओके. किंवा इतरांचं वर्तन, जसं की तुमचा बॉस आज तुमच्या चांगल्या मूडमध्ये आहे की नाही, तुमचे ग्राहक काय विचार करतात, किंवा रस्त्यावर जाणारा एखादा माणूस तुमच्याशी कसं वागतो, किंवा एखादा भूतकाळ घ्या, काल झालेली चूक किंवा गेल्या वर्षी व्यवसायात झालेले नुकसान. आता गंमत बघा, आपण आपली 80% मानसिक ऊर्जा याच गोष्टीवर वाया घालवतो. जेव्हा आपण या वर्तुळात जगतो तेव्हा काय होतं? आपण रिॲक्टिव्ह बनतो. आपली भाषा कशी होते बघा, माझं नशीब खराब आहे, त्याच्यामुळे माझं डोकं खराब झालं. या मानसिकतेला म्हणतात व्हिक्टिम माइंडसेट, जिथं आपण स्वतःला परिस्थितीचा बळी समजतो. पण यामुळे परिस्थिती बदलते का? अजिबात नाही. ओके, तर आपण बघूया व्हॉट इज द सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, प्रभावाचं वर्तुळ. आता या मोठ्या वर्तुळाच्या आत हे जे छोटं वर्तुळ दिसतंय ना, याला म्हणतात प्रभावाचं वर्तुळ. आणि यात फक्त अशाच गोष्टी येतात ज्यावर तुमचं थेट नियंत्रण असतं, म्हणजे कंट्रोल असतं, आणि ज्या तुम्ही स्वतःच्या कृतीनं बदलू शकता. ओके, ह्याच्यामध्ये काय येतं? तुमचा दृष्टिकोन. परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुम्ही सकारात्मक राहून मार्ग शोधता की रडत बसता? तुमची कौशल्य, युअर स्किल, तुम्ही स्वतःच्या ज्ञानावर किती काम करता? नवीन तंत्रज्ञान शिकता का? तुमची प्रतिक्रिया, युअर रिस्पॉन्स. समोरची व्यक्ती चिडली तर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळू शकता का? सांगा. तुमच्या सवयी, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? आरोग्य कसं राखता? पैशाचं नियोजन कसं करता? यशस्वी किंवा प्रोॲक्टिव्ह लोक नेहमी हे आतल्या वर्तुळात लक्ष केंद्रित करतात. ते कधीच म्हणणार नाहीत की मंदीमुळे माझा व्यवसाय बुडाला. ते म्हणतील मंदी आहे हे खरं आहे, चिंतेचं वर्तुळ, पण या काळात मी माझ्या उत्पन्नाची गुणवत्ता कशी सुधारू शकतो आणि नवीन ग्राहक कसे शोधू शकतो? प्रभावाचं वर्तुळ हे आपल्याला सांगतं. आता एक
केस स्टडी बघूया. हे मॉडेल अधिक सोपं करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. समजा अमित आणि राहुल हे एकाच कंपनीत एकाच हुद्द्यावर काम करतात. कंपनीत अचानक काही अंतर्गत बदलामुळे काम करण्याचा ताण वाढतो आणि नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू केली जाते. राहुल हा रिॲक्टिव्ह आहे. तो आपला जास्तीत जास्त वेळ चिंतेच्या वर्तुळात घालवतो. तो कॅन्टीनमध्ये बसून सहकार्याशी चर्चा करतो. मॅनेजमेंटला काही कळत नाही. नवीन सॉफ्टवेअर कुठून कठीण आहे, आमची नोकरी धोक्यात आहे. परिणाम काय होतो? त्याचं कामात लक्ष लागत नाही. त्याची कामगिरी घसरते आणि बॉसच्या नजरेत तो नकारात्मक व्यक्ती बनतो. अमित हा प्रोॲक्टिव्ह आहे. त्याला ठाऊक आहे की मॅनेजमेंटचा निर्णय तो बदलू शकत नाही. चिंतेचं वर्तुळ म्हणून तो आपल्या प्रभावाच्या वर्तुळावर लक्ष केंद्रित करतो. तो विचार करतो, मी हे नवीन सॉफ्टवेअर कसा शिकू शकतो? यूट्यूबवर याचं ट्युटोरियल पाहू शकतो का? मी जादा वेळ देऊन यात मास्टर कसा बनू शकतो? मित्रांनो, 6 महिन्यात का होईल? काय होईल? राहुल अजून कंप्लेंट करत असेल, पण अमित त्या नवीन सॉफ्टवेअरचा एक्सपर्ट झाला असेल आणि कदाचित त्याला प्रमोशनही मिळालेलं असेल. परिस्थिती दोघांसाठी सारखीच होती, पण फोकस वेगळा होता. वर्तुळाचा विस्तार कसा होतो? हाऊ द सर्कल ऑफ एक्सपांड अँड श्रिंक. आता या सिद्धांताचा सर्वात मोठा नियम समजून घ्या, ज्याला कोव्ही द डायनामिक इफेक्ट म्हणतात. तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा प्रभावाच्या वर्तुळावर, आपल्या वर्तुळावर लावता, म्हणजे तुम्ही स्वतःचं काम चोख करता, नवीन कौशल्य शिकता, लोकांना मदत करता, तेव्हा हळूहळू तुमच्या विश्वासार्हता वाढते. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतात. याचा परिणाम असा होतो की तुमचं प्रभावाचं वर्तुळ मोठं होतं आणि ते चिंतेच्या वर्तुळाला गिळून टाकतं. म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी तुमच्या हातात नव्हत्या त्याही आता तुमच्या नियंत्रणात येतात. या उलट जर तुम्ही तुमची ऊर्जा फक्त चिंतेच्या वर्तुळावर, बाहेरच्या वर्तुळावर वाया घालवली, तक्रारी करणे, दोष देणे, तर तुमच्या नकारात्मकतेमुळे तुमचे जे काही थोडंफार नियंत्रण होतं तेही निघून जातं आणि तुमचं प्रभावाचं वर्तुळ लहान होत जातं. ओके, तर आता बघता, आजपासून आपल्या दैनंदिन आयुष्यात हा बदल कसा घडवून आणायचा, यासाठी मी तुम्हाला 3 स्टेप प्रॅक्टिकल फॉर्म्युला देतोय. तो तुम्ही नीट ऐका. जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव किंवा राग येईल, एका कागदावर लिहा तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची चिंता आहे. वर्गीकरण करा. स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या थेट नियंत्रणात आहे का? जर असेल तर त्यावर फुली मारा आणि ती स्वीकारायला शिका. कृती करा, ॲक्ट. जी गोष्ट तुमच्या नियंत्रणात आहे, उदाहरणार्थ तुमची मेहनत, तुमचा प्रतिसाद, त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा. मित्रांनो, आयुष्य आपल्याला कोणती पत्ती कार्ड्स देतं हे आपल्या हातात नसतं, पण ती पत्ती कशी खेळायची हे नक्कीच आपल्या हातात असतं. बाहेरच्या जगाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणणं हाच खरा यशाचा मार्ग आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही आजपासून कोणत्या गोष्टीवर प्रभावाच्या वर्तुळात काम करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा. धन्यवाद.